दुसरी गोष्ट आपण जर हात उचलला असेल। भद्रकाली पुलिस स्टेशन पर गंभीर आरोप। एडवोकेट मोहसिन सैयद ने पुलिस आयुक्त से की कार्रवाई की मांग। एवीपी नासिक टीवी न्यूज। नासिक के भद्रकाली पुलिस स्टेशन एक बार फिर विवादों में है। एडवोकेट मोहसिन सैयद में एक वीडियो जारी कर पुलिस स्टेशन के कुछ अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए हैं। वीडियो में एडवोकेट मोहसिन सैयद का आरोप है कि पुलिस आम नागरिकों के साथ अभद्र व्यवहार करती है और कई मामलों में उन पर हाथ भी उठाती है। साथ ही उन्होंने आरोप लगाया कि अवैध धंधों से जुड़े लोगों को संरक्षण दिया जाता है और उन्हें सहयोग किया जाता है। एडवोकेट मोहसिन सैयद ने नासिक पुलिस आयुक्त से मांग की है कि भद्रकाली पुलिस स्टेशन में कथित रूप से चल रही अनियमितताओं और शिकायतों की निष्पक्ष जांच कर दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए तथा पीड़ितों को न्याय दिलाया जाए। नमस्कार, मी एडवोकेट मोहसिन सैयद, हे माझे पक्षकार आहेत फरहान कोकणी। आम्ही भद्रकाली पोलीस स्टेशन येथे आलेलो आहे। भद्रकाली पोलीस स्टेशन येथे एक महिन्या 2 महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे। क्रॉस कंप्लेंट दाखल झालेली आहे। त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालेलं आहे। आता पोलिसांनी चार्जशीट देखील कोर्टामध्ये दाखल केलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये माझ्या पक्षकाराला पोलीस स्टेशनला बोलवून त्याच्यावरती हात उचलण्यात आलेला आहे। अशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झाल्यानंतर पोलिसांना डायरेक्ट कोणावरती हात उचलण्याचे अधिकार आहेत का कायद्यामध्ये, याचं उत्तर आता माननीय CP साहेब नाशिक यांनी द्यायला पाहिजे। कारण ह्या केसबद्दल गेले 3 महिने आम्ही भद्रकाली पोलीस स्टेशनच्या विविध अधिकाऱ्यांशी बोलत आहोत, विविध अधिकाऱ्यांना कायदा समजून सांगत आहोत, तरी देखील ह्या प्रशासनाचा असा कायद्यावरती स्वतः कायद्याचे मालक असल्यासारखा व्यवहार चालू आहे। हा माझा पक्षकार जेव्हा बोलवलं तेव्हा पोलीस स्टेशनला हजर राहतो। याचा अर्थ त्यांना असं वाटतं की याला कायद्याची भीती आपण दाखवून याच्या विरुद्ध काही करू शकतो। आज सकाळी याला चॅप्टर केसची नोटीस देण्यासाठी म्हणून बोलवलं पोलीस स्टेशनला आणि त्याला सांगितलं की तू तुझ्या सगळ्या घरच्यांना 9 लोकांना घेऊन DCP मॅडमकडे जायचं आणि तिथे चॅप्टर केसमध्ये बंधपत्र द्यायचं। आता बंधपत्र देण्याची प्रोसिजर कधी सुरू होते? ज्या वेळेला कोणीतरी आपल्याला पहिले नोटीस देतं, त्या नोटीसवरती आपलं उत्तर घेतं। पोलिसांनी सगळ्यात पहिले तर नोटीस बरोबर तक्रारीची प्रत द्यायला पाहिजे। कुठल्याही तक्रारीची प्रत दिलेली नाही। माझ्या पक्षकाराविरुद्ध कुठला गुन्हा दाखल आहे, कोणी तक्रार केली, काहीही दिलेलं नाही। आणि अशा परिस्थितीत तुम्ही जाऊन डायरेक्ट बंधपत्र द्या, असं जर हे लोक करत असतील तर कायद्याचा बालेकिल्ला हा फक्त सामान्य लोकांसाठी आहे असा आमचा समज आहे। जे खरोखर मोठे आरोपी आहेत हे त्यांना अटक करत नाहीत, जे खरोखर मोठ्या गुन्ह्यामध्ये आरोपी पाहिजे आहेत त्यांच्या विरुद्ध तपास होत नाही। आता बरीचशी माहिती माझ्या हाती आलेली अशी आहे जी आजपर्यंत आम्ही कुठल्याही सोशल मीडियावरती टाकलेली नव्हती, कारण हा गुन्ह्याचा भाग, इन्व्हेस्टिगेशनचा भाग चालू होता। त्याला अशा प्रकारे मीडियावरती प्रसारित करणं आम्हाला योग्य वाटलं नाही। परंतु आज इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालेलं असताना पोलिसांनी मारहाण करून, शिवीगाळ करून अशा प्रकारे एका सामान्य व्यक्तीवरती अन्याय केलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही वाचा फोडणार आहोत। हा व्हिडिओ जो आहे हा सर्व प्रसारमाध्यमावरती फिरवणार आहोत आणि भद्रकाली पोलीस स्टेशन, नाशिक शहर भद्रकाली पोलीस स्टेशन यांनी 2 नंबरचे धंदे करणारे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे की 2 नंबरचे धंदे करणारे लोकांना पाठीशी घालण्यासाठी सामान्य लोकांवरती, यांच्यावरती कुठले गुन्हे दाखल नसताना, यांची कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना, ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्या लोकांवरती कारवाई न करता सामान्य लोकांवरती कारवाई करून दाखवून दिलेलं आहे की कायद्याचा बालेकिल्ला हा फक्त कायद्याच्या रक्षकांसाठी आणि कायद्याच्या मालकांसाठीच आहे, बाकी सामान्य माणसासाठी कायद्याचा बालेकिल्ला नाही। अनेक वेळा या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे समजावून की कायदा जो आहे तो कायदा पाळा आणि तुम्ही तुमचं इन्व्हेस्टिगेशन करा। इन्व्हेस्टिगेशनचे तुम्हाला भरपूर राईट आहेत, परंतु त्यांनी इन्व्हेस्टिगेशनचे राईट हे आपले मन मानेल तशी कारवाई करण्याचे राईट्स आहेत असं त्यांचा समज झालेला आहे। आणि आज रोजी आम्ही हे सोशल मीडियावरती सर्वीकडे प्रकाशित करत आहोत की जर पोलिसांना असं वाटत असेल की आम्ही या कायद्याचे मालक झालेलो आहे, कोर्ट नाही, कुठली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भीती नाही, असं जर कोणाला वाटत असेल तर ते फार मोठ्या गैरसमजात आहेत। आता आपण आतमध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहोत
की त्यांनी कुठल्या अधिकाराने माझ्या पक्षकारांवरती हात उचलला. मॅडम नमस्कार, मला तुषार राऊत समोर ते म्हणले नाही सर जायला सगळं आता प्रिंट काढून द्यायचे असं नाही म्हणले ती. भेटू शकतो का मी त्याला? त्याची परवानगी घ्यावी लागेल का आधी आतमध्ये जाण्यासाठी? मी MC भेटू शकतो ना या इकडे. सर नमस्कार, मी आत येऊ शकतो का? क्या हुआ? मी आपल्या परवानगीने सांगतो, मी फेसबुक लाईव्ह चालू केलेलं आहे, मी रेकॉर्डिंग करत आहे. बरं ते माझे पक्षकार फरान बुकनी बरं. यांच्यावरती आपण हात Shooting बंद उचलला, कर ना. असं मला कळलं. बरं लाईव्ह नंतर शो. आहे का? निकाल उचलला त्यांनी फोटो केलेले आहे, गुन्ह्याचे कागदपत्र असताना त्यांनी गुन्ह्याचे कागदपत्र मागितलेले आहे. गाली विरोध कुछ नाही किया. यांनी इथे येऊन याच्यापूर्वी पण त्रास दिलेला आहे, याच्यापूर्वी सरकारी कामात अडथळा निर्माण केलेला आहे. बरोबर आहे. यांना चॅप्टर साठी बोलवलेलं आहे आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन साठी. याच्यापूर्वी ते आलेले नाही, इथे येऊन गुन्ह्याचे कागदपत्र हे करण्यासाठी व्हिडिओ शूटिंग करायचा प्रयत्न त्यांनी चालू केला. मला गुन्ह्याचे कागदपत्र द्या. मी त्यांना लगेच चोकलं त्यावेळेस आणि त्यांनी ते बंद केलं आणि त्याच्यानंतर सांगितलं, त्यांचा मोबाईल मी हातातून काढून घेतला की ते काय करताय बघण्यासाठी. त्याच्यानंतर त्यांना मोबाईल हातात दिला, त्यांना म्हटलं मोबाईल चालू तुम्ही काय करताय बा. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं प्रिव्हेंटिव्ह करायचं म्हणजे मी येणार नाही, माझ्या घरचे कोणी येणार नाही, त्याचे आजारी वगैरे आम्ही येऊ शकत नाही, हे त्यांनी सांगितलेले. सर दोनच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हा, गुन्ह्याची प्रतिबंधक कारवाई करणार यांच्याकडे आहे का? एक मिनिट. गुन्ह्याचा प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी त्यांना बोलवलेलं आहे, याच्यापूर्वी वेळोवेळी बोलवलेलं आहे. प्रत्येक वेळेस त्यांची मागणी, गुन्ह्याचा तपास चालू आहे, गुन्ह्याचा तपास चालू असताना गुन्ह्याचे कागदपत्र आरोपीला आम्ही कसं काय देणार, हा मुद्दा त्यांना समजून सांगितलं. प्रत्येक गोष्टीचे इथे येऊन आम्हाला जाब विचारण्याचा काय प्रश्न येतो. आणि हे आरोपी व्हिडिओ शूटिंग करतायत. हो, सरकारी कार्यालयात आम्ही हा, शूटिंग करू बरं. शकतो, पोलीस स्टेशनला हा, ठीक आहे ना. शूटिंग करू शकतो, सुप्रीम कोर्टाचे निर्देश बरं आहेत. ठीक आहे ना, काय हरकत नाही. हा. त्याच्यामुळे आम्ही कुठल्या प्रकारचं चुकीचं करत नाही. बरं. एक दुसरी गोष्ट, हा आपण जर हात उचलला असेल, हा. आपण नाही म्हणताय, मी काही सत्य परिस्थिती बघितली नाही, आपण नाही म्हणताय, मी त्या गोष्टीच्या खऱ्या खोट्यामध्ये जात नाही. परंतु एकच गोष्ट सांगतो साहेब, की कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला सामान्य व्यक्तीवरती हात कोणत्याही उचलण्याचा सामान्य अधिकार व्यक्तीला नाही. आम्ही कोणी हात उचललेला इथे आरोपी नाही. असू द्या, तो कन्व्हिक्टेड असू मला द्या. पहिले सांगितलं नाही, आम्ही इथे कोणी हात उचललेला नाही फक्त मी त्यांच्यावरती. तुम्हाला सांगतो, कायदा असा नाही, ते मलाही माहिती ना, मी कुठे नाही म्हणतो आम्ही कोणी दुसरी त्यांच्यावरती गोष्ट- हात उचललेला नाही. दुसरी गोष्ट हा. दुसरी गोष्ट हा. प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणं पोलिसांचा अधिकार आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी बोलवलेलं आहे. परंतु ते त्या गोष्टीला बदल देण्याचा प्रयत्न हो, करतायत आणि मी पूर्वी सांगतो. ते टाळाटाळ करतायत. कोण बरोबर येतंय, कोण हा. काय करतंय, मला सगळं माहिती. मग ठीक आहे ना, मी एकच गोष्ट माझं बोलणं झालेलं आहे साहेब. अजून काय विचारायचे तुम्हाला? कायदा तुम्हाला एवढंच सांगायला आलोय मी, हा. प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेण्याआधी त्या व्यक्तीला नोटीस द्यावी लागते. बर, काल त्या नोटीस दिल्यानंतर स्टेशन डायरी केलेली साहेब आम्ही त्याला. लेखी नोटीस द्यावी आणि मग लागते. नोटीस घेण्यासाठी ते थांबलेच नाही ना साहेब. मग आणि माननीय नोटीस घेण्यासाठी. माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश आहे, हा. नोटीस सोबत त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या विरोधात आलेली तक्रारीची प्रत द्यावी लागते. मग त्यांना ऑलरेडी आम्ही प्रिव्हेंटिव्ह त्यांना एफआयआर दिलेली त्या साहेब. तक्रारीची- एफआयआर दिलेली आम्ही त्याला. अहो साहेब, मी जे सांगते 2 मिनिटं ऐकून बरोबर. हा, या गुन्ह्याची चार्जशीट ऑलरेडी कोर्टात म्हणजे तपास गेलेली. पूर्ण झालेला आहे. हा, मग बरोबर, आताच तुम्ही म्हटलं तपास पूर्ण झालेला हा, नाही. कोणत्या तुम्हीच म्हणाला यांच्या विरुद्धचा जो गुन्हा आहे ना 180, त्याचं चार्जशीट गेलेलं आहे. त्याच्या म्हणजे गुन्ह्याची यांच्या- एफआयआर आम्ही त्यांना दिली. म्हणजे यांना बोलावण्याचा काही अधिकार नाही. का बरं? चार्जशीट पूर्ण झालं ना साहेब, तपास पूर्ण झाला ना. कंप्लेंट झालेली त्यांच्या विरुद्ध कुठली? कंप्लेंट. त्याची प्रत कुठे आहे? हा. 2 गुन्हे आहेत, एक क्रॉस गुन्हे 181 आहे आणि 181 आहे. बरोबर. हा. 181 ची चार्जशीट ऑलरेडी गेली आहे, तो 354 आहे, जो आपला 300. त्यांना आधीच बोलवलेलं होतं आम्ही. बरोबर. मागे. हा. बरोबर आहे, काही चार्जशीट गेलेली आहे. आणि हा जो आहे 102 आहे 180, त्याचा तपास चालू आहे. बरं. ठीक आहे, त्याचा तपास चालू आहे. बरोबर. यांच्यावर त्याच्यात आरोपी आहे का? एक नाही, नाही, आरोपीने फिर्याद दिली त्या गुन्ह्यामध्ये. फिर्याद दिली ना? हा, बरं, मग. 181 मध्ये जो 181 जो गुन्हा याच्या विरुद्ध आहे, याच्यावर चॅप्टर पाठवायचे आहे. प्रतिबंधक कारवाईसाठी बोलवले साहेब आम्ही त्यांना. प्रतिबंधक कारवाईसाठी. कारवाई करायच्या आधी नोटीस पाठवावी लागते.
त्यांना बोलवलं साहेब, ते घेतले नाही ना त्यांनी, मग त्यांनी घेतली नाही. आम्हाला घेतलं नाही. समक्ष नोंद केली. जेव्हा गुन्ह्याचा तपास चालू होता त्यावेळेस पण ते आलेले नाही. स्टेशन डायरेक्टची नोंद आहे माझ्याकडे. तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवू शकता. कशाला व्हॉट्सअपवर काही गरज नाही साहेब, कशाला पाठवायचं आम्ही? घेतली नाही असं कसं म्हणू आम्हाला शकता? आलेच नाही, त्यांनी घेतलीच नाही ती. तुम्ही कायद्याचे रक्षक आहात. आम्ही रक्षक कसे देणार नाही कोणी. नाही घेतली त्यांनी. तुम्ही त्याला कुठल्या माध्यमातून पाठवू शकता? त्यांना आधी पण पाठवलेलं आहे, त्यांना इथे बोलवलेलं आहे. आम्ही मला त्यांच्याकडे एकच बोलवलं सांगायचं साहेब, हा. कायद्याचं रक्षण करणाऱ्यांनी कायद्याचं पालन आम्ही करावे. कायद्याचं पालनच करतोय साहेब. कायद्याच्या विरुद्ध जाऊन कुठलीही कारवाई करू नये एवढी आमची आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे. माझ्या पक्षकाराला इथून पुढे काही त्रास झाला तर माननीय हायकोर्टामध्ये आम्ही क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार आहोत त्याच्या मूलभूत अधिकारांच्या रक्षणाकरता. बिलकुल. एवढंच माझं म्हणणं आहे आपल्याला. धन्यवाद साहेब. ये खबर एडवोकेट मोहसिन सैयद द्वारा लगाए गए आरोपों पर आधारित है। इस पर भद्रकाली पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक का कोई बयान अब तक सामने नहीं आया है। AVP नासिक टीवी हमेशा सच के साथ।